सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक 8चे माजी नगरसेवक तथा शिवसेनेचे महानगर प्रमुख विलास शिंदे, माजी नगरसेवक संतोष गायकवाड, माजी नगरसेविका नैना गांगुर्डे, पंचायत समिती सदस्य विष्णुपंत बेंडकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर परिसरातील नागरिक व शिवसैनिकांच्या वतीनं नाशिक लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांचा भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन तसेच मिसळ पार्टीचे आयोजन गंगापूर रोडवरील गुप्ता गार्डनच्या भव्य प्रांगणात करण्यात आले होते। या भव्य नागरी सत्कार सोहळ्यासाठी नागरिक, महिला तसेच शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रमुख मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपुरुषांना पुष्पहार अर्पण करून या सोहळ्याला सुरुवात झाली। या प्रसंगी व्यासपीठावर नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे, शिवसेना जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर, महानगर प्रमुख विलास शिंदे, संपर्क प्रमुख दत्ता गायकवाड, टीजी सूर्यवंशी, महेश बिडवे, केशव पोरजे, जगन आंगळे, बालम शिरसाट, सुभाष कायदनी, देवानंद बिरारी, हेमलता कांडेकर, सविता गायकर, अलका गायकवाड आदी असंख्य मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमानिमित्त नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांना आयोजकांच्या वतीनं भव्य गुलाब पुष्पांचा हार घालून खास विठ्ठल रुक्माईची मूर्ती, शाल, पुष्पगुच्छ देऊन हा भव्य नागरी सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचाही यथोचित सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी नगरसेवक संतोष गायकवाड यांनी केलं, तर नागरिकांनी गद्दारांना त्यांची जागा दाखवून दिली आहे। राजाभाऊ वाजे यांना भरभरून आशीर्वाद दिले। तसेच पश्चिम मतदारसंघातून सुधाकर बडगुजर यांनाही विधानसभेत पाठवू असा विश्वास महानगर प्रमुख विलास शिंदे यांनी व्यक्त केला। तर आपण सर्व राजाभाऊ वाजे यांच्या पाठीशी उभे राहिले तसे माझ्या व शिवसेनेच्या पाठीशी उभे राहा असं आवाहन जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केलं। हे चालू करण्याची जबाबदारी राजाभाऊंनी त्यावेळेस मांडणी केलेली आहे की काय असेल, प्रश्न असतील, प्रलंबित असतील, तडजोड असेल किंवा त्यांच्या आर्थिक अडचणी असतील किंवा युनियनचे प्रॉब्लेम असतील ते सोडवण्याचा प्रयत्न मी करेन। मेगा प्रोजेक्ट आणण्याचा प्रयत्न मी करेन। या मतदारसंघामध्ये 2710 युनिट आहेत, इंडस्ट्रीज आहेत। अंबड आणि सातपूरमधून अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी त्या ठिकाणी गेल्या आहेत। त्या भूमिपुत्रांना नोकरी लावण्यासाठी, भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी मी प्रयत्न करेन। अशा पद्धतीचं राजाभाऊंचं स्टेटमेंट त्यांनी ऐकलं आणि लोकांना ते भावलं आणि लोकांनी प्रचंड मतांनी त्या ठिकाणी निवडून दिलं। आणि खरोखर या मतदारसंघामध्ये राजाभाऊ पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये 2710 जर युनिट असतील तर पहिले मतदारसंघातल्या युवकांना काम देण्याची जबाबदारी खरी आपली आहे। नंतर तुम्ही बाहेरचे घ्या, तुम्ही आम्ही म्हणत नाही, परंतु या मतदारसंघातल्या युवकांना रोजगार निर्मिती करून देणं आपल्याला गरजेचं आहे। आज तुमचा या ठिकाणी नागरी सत्कार होतो। आदरणीय विलास अण्णांनी या ठिकाणी सत्काराचं नियोजन केलं आणि त्यांच्या भाषणामध्ये विधानसभेच्यासाठी निवडणुकीसाठी आव्हानही केलं आपल्याला। जसं तुम्ही राजाभाऊंच्या पाठीशी राहिले तसं आमच्या पाठीशी राहावं, माझ्या पाठीशी राहावं, शिवसेनेच्या पाठीशी राहावं अशी नम्र विनंती करण्यासाठी मी राजाभाऊ वाजेंना त्यांच्या नागरी सत्कार निमित्तानं लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्ता संसदेत बसतो तेव्हा सर्वसामान्य माणूस लोकसभेत बसतो असं मी मानतो। तुमच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही असं खासदार राजाभाऊ वाजे यांनी यावेळी सांगितलं। तरी सुद्धा आपण सर्वांनी जे प्रेम निवडणुकीच्या वेळेस दाखवलं ते आभार मानणं मला वाटतं चुकीचं आहे। मी या आपल्या सर्वांच्या ऋणात राहू इच्छितो। सर्वांनी सांगितल्याप्रमाणे माझी अपेक्षा लोकसभेची निवडणूक लढवायची नसताना केवळ आणि केवळ पक्षाचा आदेश म्हणून मी निवडणुकीला उभं राहिलो। मी विधानसभेची तयारी करत होतो, परंतु पक्षाने आदेश दिला की लोकसभेची उमेदवारी करावी आणि मी लोकसभेची उमेदवारी करण्यासाठी जेव्हा तयार झालो किंवा मला आदेश आला तेव्हापासून ही सर्व मंडळी तन मन धनाने माझ्या मागे उभी राहिली आणि शेवटच्या दिवसापर्यंत मी निवडणूक कसा जिंकेल त्यासाठी त्यांनी सर्वांनी प्रयत्न केला। निवडणूक एवढी सोपी नव्हती। प्रस्थापितांच्या विरोधात निवडणूक होती, धनशक्तीच्या विरोधात निवडणूक होती, परंतु धनशक्ती विरोधात जनशक्ती कशाला म्हणतात याचा प्रत्येक महाराष्ट्राला नाशिकच्या निवडणुकीने दाखवून दिला आणि सर्वांनीच मिळून मला आपली सेवा करण्याची संधी दिली। मी आपले त्यासाठीच ऋण व्यक्त करणार आहे
की माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता दिल्लीच्या लोकसभेच्या जेव्हा सभागृहात बसतो तेव्हा सर्वसामान्य माणूस लोकसभेत बसतो असं त्याचा अर्थ निघतो, अशी माझी वैयक्तिक भावना. लोकसभा म्हणजे सर्वसामान्य लोकांची सभा आणि त्याचा प्रतिनिधी म्हणून लोकांमधला एक प्रतिनिधी या नात्याने मी तिथं गेलो. आपली सेवा करण्याची आपण संधी दिली आणि त्यामुळेच मला तिथं जाता आलं. मी एकूण पाहिलं की कार्यक्रम सुरू झाल्यापासून उशिरा कार्यक्रम सुरू झाला आणि जवळपास 12 वाजून गेले. नेहमीप्रमाणे आता त्यांच्याप्रमाणे सिनियरिटी म्हणून मला खासदार म्हणून शेवट भाषण करण्याची संधी दिली. परंतु समोर बसलेल्या माणसांचे चेहरे पाहिले की लक्षात येतं की कोण ही भाषणं ऐकण्यासाठी तयार आहे का नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की आज मला 5 वर्षांसाठी निवडून दिलेलं आहे आणि त्यामुळे आपली वेळोवेळी भेट होत राहणार आहे. आणि म्हणून खूप काही जास्त वेळ बोलण्यापेक्षा मी आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करतो. थोडक्यात आपण जो विश्वास माझ्यावर दाखवला, पक्षावर दाखवला, आदरणीय उद्धव साहेबांवर. माजी नगरसेविका नैना गांगुर्डे यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त करीत प्रभागात विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणीही राजाभाऊ वाजे यांना केली. तसेच जिल्ह्याचे झुंजार जिल्हा प्रमुख सुधाकर काका बडगुजर तसेच सहसंपर्क प्रमुख दत्ता नाना गायकवाड, कार्यक्रमाचे आयोजक महानगर प्रमुख शिवसेनेचे लाडके आमचे सर्व सन्माननीय विलास अण्णा शिंदे, डीजीभाऊ सूर्यवंशी, महेशजी बिडवे, केशवताता भोजे, जगनतात्या आगळे, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख बालमजी शिरसाट, सुभाषजी गायधनी, देवानंदजी बिरारी, आमच्या काकू सुधा बडगुजर काकू, श्रुतीताई नाईक, एकताताई खैरे, वृषालीताई सोनवणे, राणीताई गवळी, संगीताताई, अलकाताई, कांडेकरताई, गायकरताई, आमच्या जिल्हा प्रमुख शिल्पाताई आज आवर्जून कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि आमचे खास करून ज्यांच्या हस्ते नागरिकांच्या हस्ते हा सत्कार संपन्न होणार आहे या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते. कार्यक्रमाला आज आमच्या सर्वांनी इथे उपस्थिती दिली त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद मानते. आणि सगळ्या नागरिकांच्या वतीने राजाभाऊ वाजेंना मला एक विनंती करायची आहे का साहेब गेली 3 वर्ष झाले प्रशासक आहे, त्यामुळे आमच्या प्रभागामध्ये कुठल्याही प्रकारचे विकास कामे होत नाही. त्यामुळे आपण आमच्या प्रभागामध्ये काही विकास कामांचा निधी द्यावा व आमच्या नागरिकांचे रखडलेले जे या भागातील असंख्य नागरिकांनी नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. या नागरिक सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने मिसळ पार्टीचाही आस्वाद नागरिकांनी घेतला. शिवसेना उपमहानगर प्रमुख विलास आहेर, महिला आघाडीच्या मनीषा लासुरे, विभाग प्रमुख दिनेश सूर्यवंशी, विभाग प्रमुख रोशन उन्हाळे, उपविभाग प्रमुख इक्बाल मनियार, किरण निगळ, शाखा प्रमुख आप्पासाहेब डोमाळे, शाखा प्रमुख दत्ता जाधव, राहुल निकम, सुनील जाधव, प्रभाग प्रमुख अविनाश कडलक आदींसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. लोकसभा असेल, महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, अशा संस्थांवरती ज्यावेळेस आपले प्रतिनिधी पाठवतात त्या प्रतिनिधीकडून काही अपेक्षा असतात आणि मग या अपेक्षा पूर्ण करत असताना मागे कसा आवाज येतोय रे? देवरे सरांनी सांगितलं की राजकारणात चिखल झाला, परंतु ही सगळी मान्यवर मंडळी आजही पक्षासोबत निष्ठावान आहे. होय, कारण आम्ही ज्या पक्षामध्ये काम करतो त्या पक्षाचा एक वारसा आहे, त्या पक्षाची एक शिकवण आहे आणि ज्यांनी आम्हाला ह्या लायक इथं बसवले ते समोर असलेले सगळे नागरिक यांची सुद्धा आम्हाला शिकवण आहे. आणि म्हणून आम्ही गद्दार आहोत, गद्दार राहणार नाही, आम्ही खुद्दार आहोत. आणि जे गद्दार गेले त्यांना काही दिवसापूर्वी नागरिकांनी त्यांची जागा दाखवून दिली. ज्यांना डोक्यावरती घेतलं 10 वर्ष खासदारकी दिली, परंतु त्यांनी नागरिकांशी, मतदारांशी, पक्षाशी गद्दारी केली आणि शेवटी त्याचं प्रायश्चित्त, त्यांचं फळ म्हणून त्यांना त्या ठिकाणी पुन्हा एकदा घरी बसावं लागलं. आणि मग एक सर्वसामान्य कुटुंबातलं व्यक्तिमत्व, मनाने साधं, नावाने राजा, राजाभाऊ. होय, खरोखरच मनाने राजा असलेले व्यक्तिमत्व राजाभाऊ आहेत. आणि म्हणूनच जनतेने जसं नाव डिक्लेअर झालं तसं राजाभाऊंना डोक्यावरती घेतलं आणि त्या दिवशी खासदार म्हणून त्याची त्यांना लोकांच्या मनात त्यांनी खासदारकीचा मान सन्मान त्या ठिकाणी मिळवला. हे सगळं होत गेलं, हे फक्त तुमच्या आशीर्वादाशिवाय शक्य नव्हतं. आणि तुम्ही सुद्धा, कारण सबसे बडी अदालत जर म्हटलं तर जनता की अदालत आहे.
आणि जनतेने शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये राजाभाऊ वाजेन आमच्या सर्वांच्या रूपाने उद्धवजी ठाकरे साहेबांच्या पाठीशी उभे राहून मशाल या चिन्हाचा पहिलीच नवीन चिन्ह निशाणी आणि राजाभाऊंना या ठिकाणी प्रचंड मताधिक्याने साधारण 1,60,000 मताचं एवढं मताधिक्य मिळवून त्या ठिकाणी निवडून दिलेलं आहे. हे निष्ठेची पावती. आम्ही फाटेल असू पण आम्ही कोणाला फाटेल राहणार नाही. कारण उद्या जर आम्ही चुकलो, आमचा जर इतिहास तुम्हाला सांगायची गरज नाही. आमचा कोणीही घरातला कुटुंबातला सदस्य साधा ग्रामपंचायतचा सदस्य पण कधी नव्हता. समाजकारणाची ओढ असल्या कारणाने वंदनीय शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद आणि त्यांची काही भाषणं ऐकून शिवसेनेच्या कामाला सुरुवात केली आणि बघता बघता आपल्या सर्वांच्या सहकार्याने आज या ठिकाणी आम्ही एवढा थाटामाटात जे बसतो हे फक्त तुमच्या सगळ्यांचं पाठबळ आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद. आणि मग आमची सुद्धा काहीतरी जबाबदारी आहे. आज या ठिकाणी मला सांगायला आनंद वाटतो, राजाभाऊ निवडून आलेले, त्यामुळे राजाभाऊंच्या विजयामुळे मागील काही काळामध्ये आमच्या सर्वांवरती जो काही त्रास झाला, जे काही प्रहार झाले, ज्या काही आम्हाला खच्चीकरण करण्याचे प्रयत्न केले, कारण आम्ही विकले जाणार नव्हतो, मग आम्हाला कुठेतरी अटकवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये सुधाभाऊ असतील, डीजे असेल, मी असेल, दत्तानाना असेल, दत्तानानाची बँक मध्ये काय काय किती आरोप करतील, पण आरोप जिंदगी ते सिद्ध करू शकत नाही, कारण असे कृत्य आम्ही कधी केलं नाही आणि भविष्यात ते करणार नाही. आणि मग राजाभाऊ निवडून आले, मग आमची जबाबदारी पण वाढली. ज्यावेळेस आम्ही आपल्याकडे मतं मागायला आलो, प्रत्येक ठिकाणी राजाभाऊ पोहोचले असं नाहीये, कारण वेळ कमी होता. मतदारसंघामध्ये साधारणतः 20 लाख मतदार आहेत. 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. 6 विधानसभा मतदारसंघामध्ये एक टोक त्या मार्गाचा एक टोक भाग ठाणा पाड्याला. आणि मग अशा ठिकाणी अशा वेळेस एक वर्ष जरी माणूस फिरला खासदार तरी प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही, कारण वर्षाचे दिवस 365 आणि साधारणतः 1822 दिवस हे 5 वर्षाचे असतात. 1825 दिवस. मग तुम्ही विचार करा, 5 वर्षाच्या कालखंडामध्ये राजाभाऊ वाजे दिल्लीमध्ये त्यांचं स्टेशन असतं किंवा आपले प्रश्न तिथं मांडण्यासाठी जावं लागेल. त्यानंतर पक्षाची काही कामं असतील, त्यावेळेस नंतर उद्घाटन, लोकांचे सुख दुःख. परंतु नागरिकांच्या सुद्धा अपेक्षा असतात की आम्ही दिलेला खासदार, निवडून दिलेला खासदार हा आमच्या घरी आला पाहिजे. आपली राष्ट्रीय अपेक्षा आहे. परंतु ज्या कामासाठी आपण त्यांना निवडून दिले हे सगळं शक्य होत नसल्या कारणाने राजाभाऊ निवडून आले आणि माझ्या माहितीप्रमाणे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लागली, आचारसंहिता लागली. आम्हाला साध्या आम्ही आपल्या सर्वांच्या आभारांचे पोस्टर लावले आणि या प्रशासनाने राग